नागपुर मनपा चुनाव को लेकर कांग्रेस की तैयारियां तेज हो गई हैं। इसी कड़ी में कांग्रेस के इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार आज से शुरू हो गए हैं। सुबह 9 बजे से देवरिया भवन में इंटरव्यू की प्रक्रिया शुरू हुई। पहले दिन दक्षिण पश्चिम, पश्चिम और पूर्व नागपुर विधानसभा क्षेत्रों के प्रभागों से इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार लिए गए। कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे ने कहा कि जो सक्षम होगा उसे ही उम्मीदवार बनाया जाएगा। साथ ही उन्होंने नेताओं के बीच किसी भी तरह की गुटबाजी से इनकार किया। या दक्षिण पश्चिम मतदारसंघातील मुलाखती चालू आहे आणि आता पहिला दिवस आहे। सगळ्यात पहिले दक्षिण पश्चिम मतदारसंघ होता, जवळपास 3 प्रभागाच्या मुलाखती संपलेल्या आहे आणि आता पुन्हा पूर्व आणि त्याच्यानंतर पश्चिम अशा 3 मतदारसंघाच्या आम्ही मुलाखती घेणार आहे। त्यामधनं एका प्रभागामध्ये एका वर्गासाठी 10-10, 15-15 लोक आहेत। आम्ही त्यांचं एकमत कसं होईल त्यांच्यातनं एक उमेदवार निवडण्याचा फॉर्म्युला त्यांनाच देत आहे आणि आम्ही सुद्धा कोण उमेदवार सक्षम आहे याची पडताळणी करत आहोत आणि लवकरच ही प्रक्रिया 2 दिवसात आम्ही संपवणार आहोत। कुठेच बंडखोरी होणार नाही, सगळे समजण्याच्या मनस्थितीत आहे आणि आम्ही जे उमेदवार तिकीट मागत आहेत त्यांना सांगून आलो की तुम्ही तुमच्यापैकी एक द्या नाव, म्हणजे निवड मंडळाकडे न टाकता तुम्हीच नाव दिलं तर तुम्ही मीच उमेदवार म्हणून त्याच्यासोबत घुमू शकाल अशी भूमिका आम्ही घेऊन आलो। उमेदवारांनाही ते मान्य आहे आणि मला वाटते की कधी नव्हतं ते एकमत यावेळी होण्याची शक्यता आहे। मेरिट बेसिसवर जो लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या सोडू शकतो, ज्याला आवड आहे लोकांचे काम करायची, असा उमेदवार आम्ही शोधून आलो। तो निवडून आला तरी नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे, निवडणूक हरला तरी ज्या लोकांनी त्याला मतदान केलं पाहिजे त्यांच्या प्रती तो उत्तरदायी असला पाहिजे, त्यांनी त्या भागामध्ये जाऊन कामं केला पाहिजे, असाच उमेदवाराच्या शोधात आम्ही आहोत।